नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, कर्ज लोन म्हणजे न लो, त्याचा आपण अर्थ घेतला तर न लो म्हणजे कर्ज घेऊ नका असाच अर्थ होतो. म्हणजे लोननं काय होतं, आपण कमजोर होतो. मित्रांनो, आता लोनचे सुद्धा प्रकार आहेत. काही लोन अंशी बरं पण असतं, परंतु एकंदरीत जर त्याचा खरा विचार केला तर कर्ज म्हणजेच आपली अधोगती असते. मित्रांनो, आता कर्जच काढू नये असं मी म्हणत नाही, परंतु मेन मुळात जसं एखाद्याला मोठा आजार होतो, BP, एखाद्या किडनी फेल होते किंवा कॅन्सर होतो किंवा मोठा डायबिटीस होतो, काही ह्या आजारातनं माणूस काय होतो म्हणजे रिकवर झाला तर होतो नशीब. तसंच आहे, कर्ज घेऊन काही बिझनेस करणारे काही लोक असतात, त्याच्यातले काही लोक त्यांना फायदा होतो, परंतु ते मुळात ते घातकच असतं. जसं एखादा मोठा आजार झाला तर गॅरंटी नसते दुरुस्त होईल. तसंच असतं, एखादं लोन घेऊन आपण काम करतो ना, त्याच्यात ते लोन चांगलं किंवा वाईट लोन हे आपल्या करण्यावर पण आहे आणि शक्यता म्हणजे आपलं नुकसानच असतं. लोन म्हणजे व्याज द्यावं लागतं. आता बँका काय करतात मित्रांनो, कुठलीही बँक असो, नॅशनल, कॉपरेटिव्ह, पतपेढ्या, कुठल्याही फायनान्स करणाऱ्या बँका काय करतात, ठेवी घेतात आणि कर्ज देतात. कुठल्याही बँकेला किंवा फायनान्स पतपेढी असू द्या, कॉपरेटिव्ह बँका, नॅशनल बँका, कुठल्याही संस्थेला नोटा छापायचा अधिकार नाही. हे सत्य आहे आणि ही खरी गोष्ट आहे. म्हणजे ते काय करतात, पैसा तर तुम्हाला देतात, मग कुठून उपलब्ध करून देतात की जनतेच्या ठेवी घेतात. वेगवेगळ्या संस्था काय करतात, ठेवी घेतात आणि त्याच ठेवी तुम्हाला कर्ज म्हणून देतात. म्हणजे मुळात त्यांनी पैशाचा व्यवसाय करतात. आणि आपण कुठलाही व्यवसाय करतो किंवा घरासाठी कर्ज घेतो किंवा आपल्या जी मोटरसायकल असू द्या, 4 व्हीलर असू द्या, आपलं कुठल्याही TV, फ्रीज, कुठल्या पण आपण गोष्टीचे घर घेणे, प्लॉट घेणे, कर्ज आपण करतो. सोनं, चांदी, टूरला पण कर्ज घेतलं जातं. म्हणजे आपण कशासाठी पण कर्ज घेतो आणि ते काय करतात, त्यांचा पैशाचा व्यवसाय आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कुठलीही संस्था जर तुम्हाला त्यांनी 7% जर FDला इंटरेस्ट रेट दिला तर तुम्हाला 14% लावणार. म्हणजे ते काय करणार, हा व्यवसाय आहे ना, हे काही सामाजिक कार्य नाही. तर ह्या व्यवसायात आपण काय करतो, आपण पण व्यवसाय करतो, परंतु ह्या काही लोक लोन काढून सक्सेस होतात, काही लोक होत नाहीत. म्हणजे लोन 100% जरी हे नसेल, घातक नसेल, तरी ते रिस्क आहे, जिकिरीचं आहे. त्याच्यात काही लोक, जसं एखाद्या मोठ्या आजारातनं काही लोक म्हणजे त्यांचा आजार बरा होतो, वाचतात, काही लोक मरतात. तसंच आहे. आता त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात, तो भाग वेगळा आहे. मला सांगायचे, कर्ज म्हणजे तुमच्या उत्पन्नातला वाटा दुसऱ्याला देणे. म्हणजे तुम्ही घाम गाळून जे पैसे कमवता त्याच्यातला काही हिस्सा आपण ते ज्याच्याकडनं लोन काढलं त्याला देणे. म्हणजे 7% जे FD केलेत लोक, त्यांना बँक देते आणि तुम्हाला 14% लावते. म्हणजे तुमच्याकडनं 14% तुम्हाला चार्जेस द्यावे लागतात थोडक्यात. म्हणजे लोन शक्यतो लोन नाही घेतलेलं कधीही चांगलं, पण घेतलंच तर त्याच्यातनं आपल्याला चांगला व्यवसाय करून फायदा करून घेता आला पाहिजे. आणि मित्रांनो, लोन एखाद्या आजारासारखं आहे. जसं म्हणलं ना मी, एखाद्या आजारातनं माणूस मोठ्या आजारातनं दुरुस्त होईल का नाही सांगता येत नाही. तर आजार येणं हे नैसर्गिक आहे, ॲक्सिडेंट होणं हे आपल्या हातात नाही, आजार येणं पण आपल्या हातात नाही, परंतु कर्ज करणं आपल्या हातात आहे ना. म्हणजे आपण जाणून बुजून त्या लाईनला जातो. आता जाऊ नये, फायदा करून घ्यायचा हा विषय वेगळा आहे, पण मुळात हा विषय चुकीचा आहे की कर्ज करणे. म्हणून न लो म्हणजे नाही घेतलेलं बरं. पण आता काय करायचं, कामं तर थांबवता येत नाहीत, आयुष्यात प्रगती करायची असते, आपल्या जिम्मेदाऱ्या असतात, मुलांचं शिक्षण, लग्न, हे सगळ्या काही गोष्टी आहेत. मित्रांनो, अचानक येणारे खर्च, तर आपण प्लॅनिंग करायला पाहिजे. विदाऊट प्लॅनिंग माणूस आयुष्यात यशस्वी होऊच शकत नाही. माझा 100% दावा आहे. कुठलेही सक्सेस जे पीपल आहेत, यशस्वी झालेल्या माणसाचं ज्ञान आणि पैसा कमवलं, त्यांची लाईफ बघा तुम्ही, त्यांचं कसं शिस्तबद्ध काम असतं, त्याशिवाय माणूस प्रगती करूच शकत नाही. अहो, एखाद्या गावाला जायचं असेल तर समजा 8ला जर बस स्टँडला गाडी येणार असेल, बस येणार असेल, तर तुम्ही 8:30ला जाऊन चालते का? म्हणजे अगोदर उठणे, त्यावेळेत पोहोचणे, हे म्हणजे एका दिवसाचं 1 डे प्लॅनिंग पण आहे ना. तसं लाईफचं पण प्लॅनिंग पाहिजे ना. बरेच लोक प्लॅनिंग करतात आणि केलं चुकीचं प्लॅनिंग तर अजून चुका घडतात. जसं रोडवरून चालताना एखादा माणूस चुकीचे ड्रायव्हिंग केलं तर तो तर क्रश होतो, दुसऱ्याला पण करतो ना. म्हणून मार्केटमध्ये जे हे तयार होतं ना वातावरण, आता बघा, एखादी बँक बंद पडली, चुका काही सगळ्या 100% लोकांच्या नसतात, काही थोड्याच लोकांच्या चुका असतात. त्यांनी लोन भरलेलं नसतं, वसुली झालेली नसते, अनेक काही कारणं असतात द्या, पण क्रश सगळे होतात ना लोक.
जसं रोडवरून चालणारा एखादा माणूस व्यवस्थित एका साईडनं जातोय, पण एखाद्याच्या चुकीमुळे त्याला पण नुकसान होते, किंवा एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट झालं तर ट्रॉफिक जाम होतं. मागच्या 2 किलोमीटर 3 किलोमीटर रांगा असतात, त्या मागच्या माणसाला नेमकं पुढे काय घडलं हे माहिती पण नसतं, आणि तो त्या क्रशमध्ये अडकला, त्याला मागंही जाता येत नाही पुढे जाता नाही, कारण पॅक झालेलं असतं. तसंच माणूस ट्रॅपमध्ये अडकतो मित्रांनो. लोनचा ट्रॅप आहे. आणि जाणून घ्या, तुम्हाला कुठलंही काम करायचं तर प्री प्लॅनिंग करा. जसं मी नेहमी सांगत असतो, एका मार्कावरनं जर 1 मार्क कमी पडला ना ॲडमिशनला 4-4, 10-10, 20-20 लाख रुपये लोक देतात मित्रांनो. जसं डॉक्टर व्हायचं असेल, प्रायव्हेट कॉलेजला मॅनेजमेंट कोट्यातनं किती पैसे द्यावं लागतात, आणि तिथं लिमिटेड सीट असतात. म्हणजे हे जे संकट निर्माण होतात हे आपल्या प्री प्लॅनिंग नसल्यामुळं मित्रांनो. म्हणजे जर प्लॅनिंग करा तर तुम्हाला 10 लाख रुपये पाहिजेत, आणि तुम्ही 15 वर्ष अगोदर किंवा 10 वर्ष अगोदर जर तुम्ही प्लॅनिंग केलं, तुम्हाला 50% डिस्काउंट मिळतो ना. म्हणजे तुम्ही बचत केली तर तुम्हाला फायदा होतो, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट मिळतं, आणि लोन काढलं तरी यावं लागतं. साधं गणित आहे, सिंपल मित्रांनो. गुंतागुंत प्रश्नाची कधीही करायची नाही. आयुष्यामध्ये गुंतागुंत केली तर काय होईल, कामाची गुंतागुंत होती, विचाराची गुंतागुंत झाली कामाची होती, आणि कामाची झाली की भविष्यावर त्याचे वाईट परिणाम होतात ना. आता बघा, जे विद्यार्थी जास्त मार्क घेतात त्यांचं तुम्ही स्ट्रक्चर बघा, त्यांचं प्लॅनिंग बघा, आणि जे नापास होतात त्यांचं प्लॅनिंग बघा. दोन्ही व्यक्तीला परमेश्वराने वेळ तर सारखाच दिला आहे. एकच क्लास असतो, एकच विषय असतो, एकच पेपर असतो, आणि शिक्षक शिकवणारे तेच असतात, आणि मार्क कुणाला 80%, कुणाला 90%, कुणाला 100%, कुणाला कुणी नापास. मग दोष कुणाचा आहे? दोष असतो स्वतःचा मित्रांनो. सगळं काही आपल्या हातात असतं, परंतु आपण त्याला ते महत्त्व नाही दिलं तर आपलं महत्त्व कमी होतं, आणि आपल्या हातातून निघून जातं आणि दुसऱ्याच्या हातात येतं. आता बघा, काही कुठल्याही बँकेत, कुठल्याही फील्डमध्ये जावा तुम्ही, कंपनीमध्ये जावा, बँकेमध्ये जावा, कुठला इंडस्ट्रीयल मोठा प्रोजेक्ट असू द्या, टाटा, बिर्ला, रिलायन्स, कुठल्याही कंपनीने, तिथं बघा काही लोकांना पगार खूप असतो आणि काही लोकांना फार कमी असतो. आता अंग मेहनतीचे, शारीरिक मेहनतीचे काम तर ते जास्त करतात. मॅनेजरला जास्त पगार असतो का जे म्हणजे कारकून असतात, लिपिक असतात, क्लार्क असतात, त्यांना जास्त असतो? विचार करा ना. मग मॅनेजरला पगार का जास्त, आणि मॅनेजरची कॅबिन कशी असते, आणि क्लार्कचा टेबल कसा असतो, मॅनेजरचा कसा असतो? आपण फरक जाणून घ्या मित्रांनो. ह्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत हे विचार आहेत. विचारावर कर्म घडतं, कर्मावर भविष्य असतं, आणि वेळ निघून गेल्यास हे सगळं डोळ्यांनी बघावं लागतं, बेनिफिट मिळत नाही. म्हणून वेळ जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो. काय करायला पाहिजे, आपल्याला जर 10 लाख पाहिजे असेल तर आपल्याला 5 लाख भरायचे, आणि तुम्ही 10 लाख लोन काढलं तर तुम्ही 20 लाख भरता. म्हणजे 15 लाख रुपये तुमच्या खिशातनं निघून जातात, डोळ्यात देखत आपण देतोय मित्रांनो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रॉफिट मोठा असतो, परंतु ते जर वेळेला त्या गोष्टीला महत्त्व नाही दिलं तर त्या आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतात, आणि गांभीर्य आपल्याला त्रास होतो, मानसिक आर्थिक होतं, माणूस बॅक साईडला जातो. आता कोरोना आल्यानंतर अर्थव्यवस्था पुढे गेली का मागे गेली, म्हणजे नुकसान होतं, अशा घटना घडतात. आता ह्या गोष्टी, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, ज्या हातात आहे ते केल्या पाहिजे. आता मुलांचं शिक्षण, लग्न, आपल्याला म्हातारपण, हे ठरलेल्या गोष्टी आहेत ना, हे का नवीन अचानक आलेलं आहे. मग ह्याच्यासाठी प्लॅनिंगच करत नाहीत. बरं, प्लॅनिंग केल्यावर काय होईल फायदा, तुम्हाला मानसिक स्ट्रेस राहणार नाही. जे माणूस कर्ज काढतो ना त्याला ताणतणाव असतो का नाही मला सांगा. पैसे तर चुकत नाहीत, परंतु त्या स्ट्रेसफुल असतो, तो सतत टेन्शनमध्ये असतो. म्हणजे हे ताणतणाव कुणी निर्माण केला? आपण कर्ज काढलं म्हणून टेन्शन आलं ना, आणि FD केल्यावर ताणतणाव असतो का? म्हणजे कर्मामध्ये तुम्हाला सुख शांती प्राप्त होते मित्रांनो, आणि त्याचे शरीरावर परिणाम होतात, जीवनावर होतात, आपल्या स्टेटसवर होतात. जे सतत कर्जबाजारी लोक असतात त्यांचं जीवन बघा, आणि कर्जबाजारी झाल्यानंतर नीट जर काम नाही केलं, आता तुम्ही कष्ट करता, एखादा व्यवसाय टाकला, तो नाही चालला, तुमच्या हातात आहे का? तुम्ही सगळं काय करता, समजा तो फेल झाला, तर कोरोनामध्ये सगळे लोक क्रश झाले, काही कुणाचा दोष होता का? अशा आपत्तीमध्ये काय होतं, लोन होल्डर क्रश होऊन जातं. त्या कोरोना पिरियडमध्ये कित्येक लोकांचं सिबिल खराब झालं आहे, कारण सगळं मार्केट बंद होतं, काम करू शकत नव्हते, तयार होते कामाला पण काम नव्हतं, सगळं बंद होतं ना. मग अशा आपत्तीमध्ये लोन होल्डर फायद्याचा असतो का डिपॉझिट होल्डर फायद्याचा असतो मला सांगा. म्हणजे फायदा तोटा आपल्याच हातात आहे, म्हणून न लो कधीच घ्यायचं नाही लोन, आणि घेतलं तर ते फार आपल्याला ताऱ्यावरची कसरत आहे. ते जिकिरीनं आपल्या स्किल लावून मेहनत करून त्याच्यातनं ट्रॅपमधनं बाहेर पडलं पाहिजे. इंडियामध्ये लोनचा ट्रॅप आहे मित्रांनो. बघा, ॲडव्हर्टाईज केली जाते कर्ज घेण्यासाठी. काय कोणाला पडलं आहे मला सांगा, त्यांचा फायदा आहे म्हणून ते करतात. आता बघा, पर्सनल लोनला 14% 15% व्याज आहे, हाऊसिंग लोनला 8% आहे. तरी हाऊसिंग लोनची ॲडव्हर्टाईज का केली जाते? कारण तुम्ही 20-25 वर्षे पॅक होता, त्यांचं गिराईक बनता आपल्याला. आणि आपण काय करतो, कुठलाच अभ्यास न करता, आणि अभ्यास केला तर चुकीचा करतो आपण. आता मला सांगा, 1 कोटीचा जर फ्लॅट घेतला तुम्ही, तर भाडं किती मिळतं? 30,000, म्हणजे 3%. आपण लोनला इंटरेस्ट किती देतो? 8%.
आणि प्रॉपर्टी वाढणार हे माहीत आहे का? शुअर आहे का? म्हणजे आता घरच घेऊ नये, प्रॉपर्टी घेऊ नये असं मी म्हणत नाही, परंतु अभ्यास करून काम केलं त्याच्यात जास्त प्रॉफिट राहतो. जसं परीक्षेला आपण विद्यार्थ्यांना अभ्यास करून परीक्षेला जर प्रेझेंट झालं, पेपर दिला, तर फायदा होईल का? न अभ्यास करता फायदा होईल. मित्रांनो, साधी गोष्ट आहे, आपण घराला कुलूप लावून गेलेलं चांगलं का उघडं ठेवून गेलेलं चांगलं? म्हणजे काय करतो आपण? रिस्क घेतो, क्रिएट करतो, स्वतः धोका निर्माण करतो स्वतःला. ही तर कळत नाही, ही कलियुग आहे. आता यूट्यूबला इतके व्हिडिओ आहेत माझे, त्याच्यात तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधनं काहीतरी फायदा होण्यासारखं आहे, परंतु तुम्ही ते केलं तर. मित्रांनो, ज्ञान ही सगळी दुनिया आहे, एकापेक्षा एक हुशार आहेत, परंतु मार्गानं ते चाललं पाहिजे. इम्प्लिमेंट महत्त्वाचं आहे. पदार्थ बघून कधी पोट भरत नाही. गाडीला पेट्रोल टाकून कधी गाडी पेट्रोल टाकीमध्ये जात नसतं, त्याला ते प्रत्यक्ष कार्य करावं लागतं. ॲक्शन प्लॅन महत्त्वाचा असतो. ॲक्शन आणि कंटिन्युटी दोन महत्त्वाचे. ॲक्शन पण लोक करतात. आता बरेच लोक काही संकल्प करतात आणि आता नवीन वर्ष येणार आहे जानेवारीमध्ये 2026. लोक संकल्प बरंच करतात, परंतु किती दिवस टिकवतात? कारण टिकवणं हे महत्त्वाचं. जसं आपण जेवण रोज करतो, जेवण करायचं कधी थांबतं का? थांबलं तर काय होईल बघा, कारण त्याचे वाईट परिणाम होतील ना. तसंच बचत केली पाहिजे मित्रांनो. भविष्यात येणारे संकटाला आपण जर बचत केली आणि ही बचत जर LIC ऑफ इंडियामध्ये केली तर कितीतरी अगणित अनलिमिटेड बेनिफिट मिळतात. मॅजिकल प्लॅन आहेत मित्रांनो, जे की टाकलं नाही, भरलं नाही पैसे त्याची गॅरंटी. आता 1000 रुपये भरले तर 5 लाखाचा पेपर, असं बँकेत होतं का? मग बँकेचं नाव सेव्हिंग अकाउंट आहे, बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट नसतं, पण बचतच राहत नाही. कुणाच्या बँकेत राहतात का? मला पडून सांगा. 10 लाख 20 लाख कुठल्या तर सेव्हिंग अकाउंटला आहेत का? पासबुक भरपूर रिकाम जातात, तर पासबुकच नाही, त्याच्यामुळे आता कळत पण नाही बॅलन्स किती आहे. ती ॲपमध्ये बघावं लागतं. मला म्हणायचं काय, आपलं आयुष्य खर्च होत चाललं आहे, ते थांबवता येत नाही, संपत चाललं आहे ना. परमेश्वरानं प्रत्येकाला आयुष्य दिलेलं आहे, किती दिलं आहे माहिती नाही, परंतु संपत चाललं हे सत्य आहे. तसंच पैसे पण त्यासोबत संपतात. मग म्हातारपणी मग पैसे पण कमवता येत नाही, आयुष्य पण संपलं आहे, शरीर पण साथ देत नाही, शरीराचे पार्ट कमजोर झालेले असतात आणि पैसे पण नसतात. आणि आपल्याला कोणी रिस्पेक्ट पण देत नाही, कारण आपल्याला हात पसरावं लागतं ना. आपल्याच मुलाच्या समोर आपल्याला हात पसरावं लागतं, जगण्यासाठी पैसे मागावं लागतात. मग त्यावेळेस काय होते, म्हणजे आपल्या जीवनाला आपण संकट निर्माण करतो आणि दोष मात्र आपण दुसऱ्याला देतो. कारणं सांगून कधीच प्रश्न सुटत नाही मित्रांनो. कुठेही जाऊ द्या, जीवनामध्ये आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी जन्म मिळाला आहे. प्रश्नाला न घाबरता प्लॅनिंगनं आपण प्रश्न सोडवला पाहिजे, तो यशस्वी सुटतो आणि फायदा होतो. आता 10 लाख रुपये पाहिजे तर तुम्ही काय करायचं? 5 लाख भरायचे. आणि तुम्ही 10 लाख लोन काढलं तर 20 लाख रुपये भरावं लागते, डबल द्यावं लागतं ना 15 वर्षामध्ये. म्हणजे लक्षात घ्या, सगळं आपल्या हातात आहे, फक्त आपण वेळेचा दुरुपयोग करतो. आणि कसं असते, मनामध्ये येणारे विचार मित्रांनो, विचार फार महत्त्वाचे आहेत आणि ते टिकवणं चांगले विचार. तर सगळं चांगलं तर प्रत्येकाला कळतं, परंतु वळत नाही. आता मला सांगा, कर्ज काढून कुणाचं भलं होते? आता काही यशस्वी पण होतात असं मी म्हणत नाही. जसं एखादा मोठा आजार झाला, आजार तर यायला पाहिजे मोठा म्हणून कोणी देवाला नारळ फोडतो का? कोणी मनात आणतो का? उलट घाबरतो आजार झाल्यावर मोठा. मग त्या आजारातनं किती लोक वाचतात? कारण कसं होतं मित्रांनो, मला सांगायचे आहे की काही गोष्टी आपल्या हातात आहे ते करा. उगीच चिंता करून BP शुगर वाढवून घ्यायचं, आजार आपण आमंत्रण द्यायचं आजाराला, हा कुठला प्रकार आहे मला सांगा? आता तेच चाललेलं आहे. काम करायचं नाही आणि पुन्हा त्या कामाबद्दल त्याचं. आता मला सांगा, तुम्ही बचत नाही केली तर कर्ज काढावं लागेल. कर्ज मिळेल का नाही हे पण हा मोठा प्रश्न आहे. मला मिळालं नव्हतं कर्ज, म्हणून मी कर्जच केलं नाही. परत बँकेच्या दारात जायचं नाही हे मी संकल्प केला. आज 22-25 वर्षापासून लोन फ्री आहे मी. उलट मला पाहिजे तेव्हा लोन मिळतं LICच्या पॉलिसीतनं. त्याला EMI नसतो, त्याला इंटरेस्ट कमी असतो, सिबिल खराब होत नाही, अर्जंट मिळतं, साक्षी जामीनदाराची गरज नाही. आपलेच आता काही ह्याला बघा कसं असतं, सत्याला कसं असतं, दुसऱ्या बाजूनं चुकीचाही सिद्ध करणारे लोक असतात. जसं कोर्टामध्ये बघा, एखाद्याचं सत्य असतं आणि एखाद्याचं खरं आणि एखाद्याचं खोटं असंच असू शकतं ना. मग निकाल कधी कधी खोट्या माणसाच्या बाजूने लागतो. कारण असं वकील लोक काय त्याच्या बुद्धीचा वापर करून आपल्या क्लायंटला वाचवण्यासाठी वेगवेगळे पुरावे तयार करतात, वेगवेगळे डिबेट करतात, आर्ग्युमेंट करतात जजसमोर. हे आपण सगळीकडे पाहतो. मग एका कोर्टात निकाल लागला, दुसऱ्या कोर्टात तसंच का लागत नाही? मला काय म्हणायचं, सत्य आणि असत्य ह्याच्यात जर गोलमाल केला तर आयुष्य बिघडतं. हे सत्य आहे, निसर्गाचा नियम आहे. तुम्ही कितीही कोणाला आपण पटवापटी काही लपवाछपी केली तर निसर्ग कधीच तुम्हाला वाट बोलत नाही. निसर्गात हे सत्यच असतं. हे फार रामायण महाभारतापासून आले, पिढ्यानपिढ्या हे चालत आले. म्हणून सत्य असं आहे की आपण आपल्याला लोन
करण्याऐवजी आपण बचत करा आणि LIC ऑफ इंडियामध्येच, कारण ही सरकारची संस्था आहे. बाहेर कुठंच बाइंडिंग नाही. मला सांगा, बँकेमधल्या FDला 5 लाखाचा इन्शुरन्स आहे. पहिलं 2 लाखाचा होता पूर्वी. आता ते ग्राहक मंचानं त्याचं डिमांड वाढवून घेतली आणि 5 लाखाचं केलं आहे. तुमचे जर 1 करोड रुपये बँकेत असणार, उद्या जर बँक इन्सॉल्वंट झाली, काही कारणानं झाली, आपल्या डीपमध्ये जायचं नाही, जसे हजारो कारणं असतात, तर ती जर नॅशनल बँक जर बुडाली उद्या, तर तुम्हाला किती मिळणार आहेत? 5 लाख, आणि आहेत की तुमची 1 कोटी. मग एवढं जर रिस्क असून सुद्धा FD का केली जाते? कारण कुठल्याही गोष्टीचं माहिती असून का केलं जातं? आता मला सांगा, गोवा गुटखा दारू पिली जाते, खाल्ली जाते, विकली जाते, कशासाठी? माहिती आहे ना त्याच्यातनं नुकसान होतं, तरी का केलं जातं? कारण हॅबिट तयार होते आणि माणसाचा 99% लोकांचा आता ह्या कलियुगामध्ये चुकीच्या गोष्टीकडे कल आहे, आणि ते चुकीचं आहे अगोदर समजणं गरजेचं आहे. अगोदर समजलं तर माणूस त्याच्यापासून दूर राहील. आता लोनमधनं व्याज द्यावं लागतं हे लोकांना मान्यच नाही, देतात तर पण मान्य नाही. तर आपला किस्सा कुणी तर आपला खिशाला होल पाडणं आणि त्याच्यात पैसे टाकणं असा प्रकार आहे. म्हणजे खाली आपले पैसे बंदे गळतायत, पडतायत खाली. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमचं इंटरेस्ट जातं ना. मग आपण घाम गाळून पैसे कमवलेले त्याच्यामध्ये कुणाला तर आपण शेअरिंग करतो आहे, आणि हे टाळता येतं मित्रांनो. प्रत्येक गोष्टीला वेळ असतो, त्या वेळेत काम केलं तर ते नुकसान तुम्हाला टाळता येतं. परंतु टाळलं नाही तर तुम्ही ट्रॅपमध्ये अडकता. आणि हाऊसिंग लोनला स्कीम लावल्या जातात हाऊसिंग लोन घेण्यास, कारण 15-20 वर्ष तुम्ही त्यांचे क्लायंट बनता. आणि हाऊसिंग लोन 8% नाही, पर्सनल लोनला 15% 14% आहेत, तरी पण हाऊसिंग लोन जास्त देतात बँका. मित्रांनो, लोन करू नये ह्याच्या विरोधात नाही मी, परंतु लोनचा जर योग्य वापर केला, जसं एखाद्या आजारात ट्रीटमेंट जर चांगली मिळाली तर त्याच्यातनं पॉसिबिलिटी काय होती? पेशंट रिकवर व्हायची पॉसिबिलिटी. जसं एखादा तज्ज्ञ डॉक्टर आहे, पेशंटनं पण काळजी घेतली, वेळेला औषध गोळ्या घेतल्या, आजाराचं स्टेज जर कमी असेल, लोनचं तसंच आहे. आता हे बँका का बुडतात? मी सांगतो ना, कारण त्या बँकेत त्याची उत्पन्नापेक्षा जास्त त्याला लोन दिलं जातं. आता ते कसं दिलं जातं हा वेगळा विषय आहे. कारण काय, अनेक गोष्टीत बँकेमध्ये करप्शन होतं, अधिकाऱ्याला हाताशी धरून लोन जास्त घेतलं जातं, कारण ते बुडवायचा दृष्टिकोन असतो. म्हणून तर काही बँका बुडतात. त्याचं कारण ते आहे, कारण जे नियम पाळत नाहीत ना, तो माणूस किंवा संस्था बर्बाद होते मित्रांनो. हे पूर्वीपासून चालत आले. नियम कधी पाळणं फायद्याचं असतं, आणि तेच आजच्या काळात नको आहे. आता बचत करणं फायद्याचं आहे, नको आहे लोकांना. त्या LIC ऑफ इंडियाची तर पॉलिसी गॅरंटेड आहे, गव्हर्नमेंटची पॉलिसी. जसं मी FDचं उदाहरण सांगितलं, 1 कोटी असले उद्या बँक जर इन्शुरन्स झाली तुम्हाला 5 लाख मिळणार आहेत. आमच्याकडं 1 कोटीचा इन्शुरन्स 500,000 रुपयामध्ये मिळतो. मला सांगा ना, म्हणजे कॅपिटल ऑफ गॅरंटी, भांडवलाची गॅरंटी तुम्हाला आजच मिळते, ॲडव्हान्स, जी की तुम्ही ठेवलं नाही ती, आणि ते पण आपल्या वाईट परिस्थिती. ज्यावेळेस जीवनामध्ये आपल्या जबाबदारी आपण सक्षमपणे पार पाडू शकत नाही, त्यावेळेस हे LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आहे मित्रांनो. हे ॲग्रीमेंट आहे, हे मी मनी ॲग्रीमेंट आहे. आता तर आमच्याकडे टर्म इन्शुरन्स बीमा कवच म्हणून आलेल्या मित्रांनो 2 कोटीची पॉलिसी आहे. आता ही 100 इयरपर्यंत रिस्क कव्हरेज आहे. 100 इयरपर्यंत माणसं जगतात का मला सांगा? नवीन आलेला प्लॅन आहे बीमा कवच, LIC ऑफ इंडियाचा बीमा कवच. मिनिमम स्टार्टिंग 2 कोटीची पॉलिसी आहे. आणि मला सांगा, रोजच्या 60 रुपयामध्ये जेवण मिळत नाही, नाश्ता पण होत नाही. 100 रुपयाला नाश्ता आहे मित्रांनो. एवढ्या कमी पैशामध्ये गॅरंटी. आता मी म्हणतो 2 कोटीची मॅच्युरिटीज म्हणतो मी. कसं तुम्हाला सांगतो, 100 वर्ष तर आता माणसं जगतच नाहीत, आणि 100 वर्ष पण ती इन्शुरन्स आहे. मग हे सगळं माहिती असून केलं जात नाही. आता लोनला व्याज द्यावं लागतं हे सगळ्यांना माहिती आहे. लोनला इंटरेस्ट द्यावं लागतं, तरी लोन काढलं जातं. पण लोन काढून ते व्यवस्थित जर आपण हँडल केलं, त्याचं व्यवस्थित वेळेत EMI दिले, तर काय होईल? क्रेडिट पण राहील आणि फायदा पण होईल. परंतु काही लोक लोन काढतानाच फसवायच्या दृष्टिकोनातून काढतात. इन्कमपेक्षा जास्त लोन दिलं जातं, म्हणून बँका बुडतात ना. आणि त्या बुडलेल्या बँकेत काही थोडे लोक चुका करतात, आणि अख्ख्या जे खातेदार आहेत बँकेचे, डिपॉझिट होल्डर, ते सगळे धोक्यात येतात. आणि नंतर काय त्याची प्रोसेस चालू होते, थोडे दिवस चालतं, परत ते प्रकरण थंड होतं, परत दुसऱ्या कुठल्या तर बँकेचे निघतं. हे असं मार्केटमध्ये चालूच आहे, आणि हे आपण बघून सावध झालं पाहिजे, अलर्ट. मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटतो, आणि सत्य कथा आहे. मला स्वतःला सेविकास कोऑपरेटिव्ह बँकेनं 50,000 कर्ज दिलं नव्हतं 2004ला. आता 2025 संपत आहे. 21 वर्षानंतर मला आता 50 लाख लोन मिळते. त्यावेळेस माझ्या लोनसाठी गॅरंटर हे गव्हर्नमेंटचे होते, माझ्याकडे ITR होतं. मला सांगा, त्या बँकेनं मला 50,000 कर्ज का दिलं नाही? मी सांगतो आज. त्यांना चांगल्या लोकांची गरज नाही, कारण जे भ्रष्टाचारी आहेत, जे लोन पास करण्यासाठी पैसे देतात, त्या लोकांना लोन ती पास करायची.
आता माझं लोन दिलं नाही. आज मला सांगा, मी कधी पण बघा मित्रांनो, सत्य मार्गाने स्वतःचा फायदा तर होतोच, पण त्याचे साईड इफेक्ट लोकांना होतात. आपण सत्य चाललं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, इमानदारीनं चाललं पाहिजे. हा माझा 100% मंत्र आहे माझा. स्वतः कोण काय करते बघू नका, जे करतील ती भरतील. तुम्ही दुसऱ्याचा विचार करू नका, स्वतः कष्ट करा, इमानदारीनं चाला आणि चांगलं राहा. एक दिवस तुम्ही नक्की जिंकाल, हे सत्य माझा अनुभव सांगतो मित्रांनो. आज मला ज्या बँकेनं 2004ला 50,000 कर्ज दिले, आज मला 50 लाख रुपये लोन विदाऊट EMIचं मिळतं. गॅरंटर नाही, जामीन नाही, काही नाही. त्यावेळेस मला 50,000 कर्ज घेताना जामीन होते, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जामीन होते, माझं ITR होतं तरी दिलं नाही. म्हणजे सत्याचा विजय कसा होतो मित्रांनो पहा. त्या बँकेला माझं त्यांचं काही भांडण नाही, मी काही कोणाची तक्रार केली नाही, परंतु माझ्यावर जे अन्याय झाला ते आता त्या बँकेचं लायसन कॅन्सल केलं आहे रिझर्व्ह बँकेनं. मग 20 बघा, आता 2004 ते 21 वर्ष झाली. 21 वर्षात असं काय घडलं? कारण चुकीचं काम करणाऱ्याला निसर्ग सजा देत असतो, तुम्ही द्यायची गरज नाही. म्हणून तक्रारी करण्यापेक्षा सत्य मार्गावर न चाला. तुम्हाला ज्या लोकांनी त्रास दिला त्यांना सजा मिळत असते, आणि माझा विजय झाला, त्यांचा पराजय झाला. आता माझा काही संबंध नसताना त्यांचं लायसन कॅन्सल केलं, आणि आज मला 50 लाख रुपये लोन मिळते. म्हणजे माझ्या 60 पॉलिसी आहेत. मित्रांनो, मी थेंबे थेंबे तळे साचे मराठी म्हण आहे. आपण मराठी माणसं आहोत. आपण थेंब थेंब पाणी जसं टाकल्यावर तळं जमतं, ही एक म्हण आहे. तसं आपण बचत करत नाही, आणि बचत केली तर अशा ठिकाणी लोक करतात की तिथं गॅरंटी नाही आणि कधीही काढता येतात. आता मला सांगा, घराला दार लावले आपण, ते दार कुलूप लावून चांगलं आपण गेलो तर सुरक्षित घर राहील का घर उघडं ठेवून? म्हणजे आपण काय करतो, बचत करत नाही, आणि केली तर चुकीच्या ठिकाणी. ती कधी काढता आली पाहिजे, ती बचत होऊ शकत नाही ना. तर SIPमध्ये गुंतवणूक कुठली वाईट नसते मित्रांनो. आपण कोणाला नाव कधीच ठेवायचं नाही, आपलं कर्म चांगलं करायचं. तुमचा विजय 100% होईल, माझा अनुभव सांगतो. आज मला 50 लाख रुपये लोन मिळते. EMIची गरज नाही, कुणी मॉर्गेजची गरज नाही, कशाचीच गरज नाही, साक्षीदाराची सुद्धा गरज नाही. म्हणजे कसं होतं, आपण यशस्वी होण्यासाठी आपण प्लॅनिंग चांगलं केलं पाहिजे. आता मला इंटरेस्ट पण भरायची गरज नाही. कसं मी सांगतो, विदाऊट इंटरेस्ट पैसे मिळतात. म्हणजे माझे पैसे वाढतात ना. LICच्या पॉलिसीवर लोन काढलं म्हणजे काय, 1 लाखाच्या पॉलिसीचे 2 लाख मिळतात ना. मग इंटरेस्टला जाऊन जाऊन किती पैसे जातात. म्हणजे इंटरेस्ट पण परत मिळते आणि वरनं प्रॉफिट होतो. म्हणजे खरा फायदा हाच आहे. हे बऱ्याच लोकाला शेवटी कळतं, आणि शेवटी कळाल्यावर काही उपयोग होत नाही मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपण लोन शक्यतो करूच नका, आणि लोन जर केलं तर ते इन्कमसाठी करा. आता लोक लोन कार घेतात, घेऊ नये असं नाही. मी भारतात लोकशाही आहे, कुणाच्या विरोधात मी बोलत नाही, आणि बोलायचा अधिकार पण नाही, मी बोलणार पण नाही मित्रांनो. फक्त मी चांगला मार्ग सांगतोय, ज्या मार्गाने मी आजपर्यंत प्रवास केला आणि त्याच्यातनं माझा फायदा झालेला आहे. ती तुम्हाला माझ्यापेक्षा तुमचा फायदा व्हावा जास्त म्हणून सांगतोय. माझ्या 60 पॉलिसी आहे. तुम्ही इन्शुरन्सच्या पॉलिसी वाढवा ना. LICच्या पॉलिसी का करायचे मीच सांगतोय. गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन, धोका नाही, भीती नाही. 1 वर्षानंतर लोन काढता येतं. म्हणजे लिक्विडिटी आहे ना, पैसे वापरता येतात आणि बचत पण होते, आणि आपल्याला प्रॉफिट पण मिळतं. आणि उद्या देऊ न करू काही प्रॉब्लेम झाला तर मोठी गॅरंटी, इन्कम गॅरंटी आहे. न भरले 1,000 रुपये भरले तर आपण 5 लाख रुपये देतो. उद्या काही प्रॉब्लेम आला तर बँकवाला देईल का? म्हणजे इन्कम गॅरंटी, तुमचं इन्कम सिक्युरिटी आली, आणि पीस ऑफ माइंड, मनाची शांतता आहे. लोन काढल्यावर टेन्शन असतं का नाही, आणि FD केल्यावर असतं का? म्हणजे माणसाला जे टॉनिक मिळायचे, सुख समाधान शांती, ते इथं मिळतं, आणि प्रगती पण होते. गॅरंटेड आहे, पेपरवर लिहून दिले ना. म्हणून नेहमी बचत करा, LICच्या पॉलिसी घ्या. कारण बाहेर संस्थाच टिकतील का गॅरंटी नाही. कित्येक बँका पेढ्या मल्टी मार्केटिंग कंपन्या मार्केटमध्ये येतात आणि जातात. आता सरकार जे बँकाचे विलिनीकरण का चालू केले त्याचं कारण तेच आहे. कारण अशा हजारो पतपेढ्या, कोऑपरेटिव्ह बँका, काही प्रायव्हेट बँका आहेत, ते काय करतात. आता मला सांगा, मी टीका करत नाही कोणावर, खरं सांगायचा मला अधिकार आहे मित्रांनो. प्रायव्हेट बँकाचं डिपॉझिट किती आहे बघा, सेविंगला 20,000, 25,000, 30,000. मग ही गरिबासाठी नाहीतच ना. स्टेट बँकेचं 3,000 आहे मिनिमम अकाउंटला बॅलन्स. त्यामध्ये अजूनमधून कधी स्कीम काढतात, ते 0 डिपॉझिटच्या अकाउंट काढतात, ते तात्पुरतं असतो. जसं एखादा कार्यक्रम असला आपण जेवायला देतो ना दुसऱ्याला कधी, तर तो प्रकार वेगळा आहे. पण ॲक्च्युअल 20,000, 25,000 ICICI, HDFC ह्यांचे डिपॉझिट आहेत अकाउंटसाठी. मला सांगा, म्हणजे हे जे प्रायव्हेट क्षेत्रामधले लोकांच्या हितासाठी नाही. म्हणून तेच सांगतो आम्ही, हे का टीका करायचा अधिकार नाही, परंतु सत्य सांगायचा अधिकार आहे ना. आता तुम्हाला एवढं सांगून, एवढं माहिती देऊन तुम्ही काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे ना. हे का शेवटी कसं असतं, यश आणि फायदा तोटा हे आपल्याच हातात आहे, असा 100% माझा दावा आहे. फक्त वेळ निघून गेली की तुमच्या हातात राहत नाही.
जसं आता 10-15 हजारात काही लोक काम करतात, काही लोकांना 1 लाख पगार आहे, काही लोकांना 2 लाख आहे. ही पगार कशावर ठरला? डिग्री तर दोघांची सारखीच आहे, परंतु स्किल घेतलं नाही. जीवनामध्ये जगत असताना माणसानं थोडं स्किलनं चाललं पाहिजे. डोकं लढवून अनुभव वेगवेगळे येतात. आपण सारखं सतत जसं रोडून चालताना आपलं टायर सारखं पुढे पळत असतं ना, अंतर काढतं ना आपल्याला जिथं जायचं तिथं. समजा पुण्याला जायचे तर आपण काय होतं, पुणे जवळजवळ येते ना, आपलं चाक फिरतं ना, तसं प्रगतीचं चाक फिरलं पाहिजे, विचाराचं चाक फिरलं पाहिजे. चांगले विचार, चुका घडत असतात त्या दुरुस्त करून आपण नेहमी बिगर चुकाचं प्लॅनिंग केलं पाहिजे. मित्रांनो, मला सांगायचे की माझा स्वतःचा अनुभव शेअरिंग केला. LIC ऑफ इंडियाच्या पॉलिसी 101 म्हणजे सतत वाढवल्या पाहिजे. आता हे पॉलिसी घेण्यासाठी अनेक कंडिशन आहेत. तुमचं उत्पन्न आहे, पहिले सुरू हेल्थ आहे आणि वय, एज आणि हेल्थ हे 2 पहिल्या कंडिशन आहे. तिसरंही पैसे लागतात प्रीमियम. आता हेल्थ पण आपली कशी राहील सांगता येत नाही आणि वय पण वाढत चालले, म्हणजे त्या प्लॅनपासून आपण दूर जात आहे. त्यासाठी कमी वयामध्येच प्लॅनिंग करा आणि सगळं काही कॉन्ट्रीब्युशन होतं. मित्रांनो, आपल्याला पैसे जर वाढवायचे असेल, आपल्याला पैसे पाहिजे असतील, हे ॲग्रीमेंट आहे, ते मनी ॲग्रीमेंट आहे ती पैशाची. आता तर LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. आमच्याकडं 5 वर्षाचे पण प्लॅन आहेत. आमच्याकडे 5 वर्ष भरून आयुष्यभर मिळायचा प्लॅन आहे. नोकरी व्यवसाय आपण एखादे शिक्षण घेतो, आयुष्यभर काम करायचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं का? मी म्हणतो ना, 30 वर्षे जर आपण शिक्षणात घालवले तर 30 वर्ष संधी आहे. कॉन्ट्रॅक्ट नाही. परमनंट नोकरी असेल तर कॉन्ट्रॅक्ट असेल. आणि त्या 30 वर्षामध्ये सुद्धा आपलं डिसेबिलिटी, डेथ, डिसीज, शरीर उद्या साथ देईल का माहिती आहे का? शरीराचे पार्ट कधी फसवतील माहिती आहे का? आणि हे जर अशी घटना घडली, देव नको कोणाच्या आयुष्यात, तर पुढे काय? आपण कधीच विचार करत नाही. म्हणून संकट अजून वाढतात आणि माणसं क्रश होतात. मित्रांनो, लोन शक्यतो करू नका. आणि लोन जर करायचीच वेळ आली बिझनेससाठी, जर आता तुम्ही फायद्यासाठी लोन करा आणि ते व्यवसाय पण व्यवस्थित चालवला तर, आणि वेळेच्या वेळेला EMI भरले तर काय होईल? तुम्ही फ्री व्हाल. आता बरेच लोक काय करतात, हप्ते थकवतात. असं करू नये, कारण स्वतः आपण खड्ड्यात जात असतो. बऱ्याच लोक काय खोटं बोलतात, चुकीचे व्यवहार करतात, त्यांना कळत नाही. इनडायरेक्टली आपण फसत चाललो आहे. कधी पण सत्याचा विजयच होतो हे शेवटी. कोण काय करते बघू नका. जो कर्म करेल त्याला सजा मिळेल. आपण द्यायचा पण अधिकार नाही, आपल्या हातात नाही. आपण म्हणून आपली बाजू आपण सांभाळा. आणि आपल्याला जरी सत्य माणसाला त्रास होत असतो तरी आपला मार्ग कधी सोडायचा नाही. मी सोडलेला नाही, सोडणार नाही. मित्रांनो, आज वय माझं 56 आहे. मी असं माझं वैयक्तिक म्हणजे माझी प्रशंसा करून घेत नाही, पण सत्य सांगतो. मी बडेशेप सुपारी पण खात नाही, व्यसनं पण करू नये. मित्रांनो, खोटं बोलू नये, खोटं काम करू नये. हे स्वतःसाठी आहे आणि ह्याच्यात शेवटी काहून पण आपल्याला किंमत मिळते. कारण चुकीचा आहार आणि चुकीचे विचार हे माणसाला नाशाकडेच घेऊन जातात. कधीच करू नये तसं. कोण काय करते करण्यापेक्षा आपलं कर्म हे आपल्याला फळ देत असतं. कर्म चांगलं असेल तर परमेश्वर पाठीमागं असतो. सत्याचा विजयच होतो. हे आजपर्यंत घडत आलेलं आहे, घडणार पण आहे. हे कधी खोटं नाही. म्हणून मित्रांनो, लोन करू नका. अगदी लोन करायची वेळच आली तर लोन आपल्याला वेळेच्या वेळेला प्रीमियम भरा, त्याचे लोनचे हप्ते भरा आणि लोन फ्री कसं होता येईल हे बघा. कारण काय होतं, तुम्ही कष्ट केलेला पैसा कुणाच्या तर खिशात जातो. तो थांबवायसाठी आपल्याला अगोदर वेळ असतो, तो वेळ वाया घालू नका. आता बघा, काही मुलं मोठी झालेली असतात, शिक्षणात त्यांना एज्युकेशन लोन हा कन्सेप्ट पूर्वी नव्हता. आता काय येतोय, आता टूरसाठी सुद्धा लोन काढतात लोक. काढू नये असं नाही, म्हणजे आपण प्लॅनिंग केलं तर तुमचा फायदा होईल आणि सुरक्षित प्लॅनिंग आहे. आता LIC ऑफ इंडियाची जर पॉलिसी केली तुम्ही तर काय होते, पुढची गॅरंटी आजच दिली आहे ना. लोनला तसं असतं का, एखाद्या माणूस डेथ झाला, एखाद्या माणसाची नोकरी गेली, लोनचे हप्ते थांबतात का? असं होते का माणूस मेला म्हणून त्याचे बँकेने लोन माफ केलं? असं कधीच होत नाही मित्रांनो. बँका बंद झाल्या तरी वसुली चालूच असते, लक्षात घ्या. आता पुण्यामध्ये आमच्या पिंपरी ते काळेवाडी ह्या 2-3 रुपी बँक बंद झाली. सेवाविकास कॉपरेटिव्ह बँक बंद झाली, पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक बंद झाली, श्रीनिवास पतपिढी, ज्योतिबा सहकारी होती. ह्याचे 4 कॉपरेटिव्ह बँक आणि 1 पतपिढी, ह्यांची वसुली अजून चालू आहे. वसुली चालूच असते मित्रांनो. बँक जरी बंद झाली, डोअर जरी बंद झालं, बँकेचं ऑफिस सगळं बंद झालं तर वसुली चालू असते. म्हणून कर्ज कधी चुकत नाही आणि कर्ज माणसाला बरबादीकडे घेऊन जातं, लक्षात घ्या. मग आपल्याला जर बरबाद व्हायचं असेल तर कर्ज काढा. शक्यतो कर्ज काढू नका आणि वेळ आली तर बिझनेससाठी काढा, जी इन्कमसाठी. आता मोबाईलला सुद्धा लोन काढतात लोक, 4 व्हीलरला लोन घेतात लोक. आता मला सांगा, 4 व्हीलर जर तुम्ही शोरूमच्या बाहेर काढल्या 20% रक्कम कमी होते. 10 लाखाची कार 8 लाखालाच जाते आणि कमी होत 0 होते एक दिवस. मेंटेनन्स खर्च आहे. मग मी घेऊ नये असं म्हणत नाही,
घर घेऊन ये, गाड्या घेऊन ये असं म्हणत नाही, बिलकुल म्हणणार पण नाही. आणि तुम्ही माझ्या म्हणण्यानं थोडीच ऐकणार आहेत. फक्त तुम्ही काय करा, प्री प्लॅनिंग करा, ॲडव्हान्स. जसं आपण शिक्षण घेऊन नोकरीला लागतो का, नोकरीला अगोदर पुन्हा शिक्षण घ्यायचं असं असतं का कधी? उलट मग ही गुंतागुंत उलटा होतो ना. मला सांगा, ट्रीटमेंट घेतल्यावर आजार बरं होतो का, अगोदर ट्रीटमेंट घ्यायची पुन्हा आजार येणार असतो, असं कधी होतं का? म्हणजे आपण हे मार्गच चुकीचा आहे मित्रांनो, मला सांगायचं. म्हणजे कसं आहे, तुम्ही शिक्षण घेतल्यावर तुम्हाला नोकरी लागते ना. आता पगार कधी मिळतो, काम झाल्यावर का अगोदर पगार दिले आणि पुन्हा काम करायचे असं कुठं होतं का? ते बी काही ठिकाणी ॲडव्हान्स असतो तो. ते पण जे काम करतात त्या लोकांना ॲडव्हान्स मिळतो, चांगलं काम करणाऱ्याला. मला काय म्हणायचं, आपण कामाच्या अगोदर जर तयारी केली तर काय होईल, आपण सक्सेस होतो. हेच सक्सेस मंत्र आपल्या हातात आहे. फक्त वेळ गेला आहे निघून तर फक्त तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं, परंतु बेनिफिट नाही होत. जर फायदा करून घ्यायचा असेल तर वेळेच्या अगोदर आपण काम करणं गरजेचं आहे. आपल्या जिम्मेदाऱ्या वाढतात, माणूस मोठा होईल तसं त्याच्यावर जिम्मेदाऱ्या येतात. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, ते मुलाचं शिक्षण, लग्न, आपण घर घेतो, EMI असतात, अनेक मार्गाने पैशाचा खर्च होतो. परंतु यायचा मार्ग एकच असतो, सॅलरी, पगार किंवा बिझनेसमधनं आलेलं उत्पन्न. येणारा मार्ग एक आहे, जाणारे हजारो मार्ग आहेत. आणि ह्या सगळ्या हजारो मार्गाचं मॅनेजमेंट करण्यासाठी LICची पॉलिसी आहे. बघा, आउटसोर्सिंग जास्त असतं माणसाचं, कुठल्याही माणसाला बघा, म्हणून तर पैसे पुरत नाहीत, मग लोन का काढावं लागतं? तर आउटसोर्सिंगवर जर कंट्रोल आणायचं असतं LICची पॉलिसी आहे. कारण समजा 2 कोटीचा 60 रुपये जास्त आहेत का 2 कोटी जास्त आहेत, मला सांगा. आता ह्या आमच्या विमा कवचची पॉलिसी आहे मित्रांनो. ही पॉलिसी 100 वर्षे प्रोटेक्शन देणार आहे. 100 वर्ष आता लोक जगत नाहीत जास्त. किती जगतात मला सांगा? म्हणजे थोडक्यात हे मॅच्युरिटी येणारा प्लॅन समजायचं ना, आपण समजून घ्या. तसं नाही सर्क्युलरमध्ये, पण मी सांगतो इनडायरेक्टली मॅच्युरिटीच होणार आहे म्हणायचं. कारण 100 वर्ष कोणीच जगत नाही. मग ही चॅलेंज कोण देते? फक्त LIC ऑफ इंडिया देऊ शकते. मित्रांनो, एवढी मोठी गॅरंटी, एवढी मोठी रिस्क. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण जर पार्किंगला गेलो, समजा 10 लाखाची कार आहे, तिथं 100 रुपये पार्किंगवाला घेतो. त्या जे पावती देतो ना गाडी ठेवली, त्याच्यावर काय लिहिलं असते पहा, आम्ही जिम्मेदार नाही. मग पैसे घेता कशाचे आणि आपण ठेवतो का? मी नेहमी सांगतो, आपल्या मुलाला पास होईल माहीत नाही, नोकरी लागेल माहीत नाही, मग गॅरंटी नाही ना, मग शाळेत कशाला पाठवतो? आपण डॉक्टरकडे जातो, ट्रीटमेंट घेतो, गॅरंटी नाही. गॅरंटी मागा ना. तुम्हाला इलाज तर करतील का, ट्रीटमेंट तर देतील का कुठले डॉक्टर? हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताना म्हणायचं गॅरंटी द्या, ते म्हणतील गेटवर पण थांबवू नका. मग आपण करतो का? मला सांगा, आपल्याकडं काही कोर्ट कचेरी भांडण असते, तिथं पण गॅरंटी मिळते का? वकिलाला म्हणायचं मी पैसे देतो, समजा 10 लाख फीस आहे तर 12 लाख देतो, पण माझ्यासारखा निकाल लागला पाहिजे. तुम्ही ही जिम्मेदारी कोणी घेईल का? मग LIC ऑफ इंडियाकडे आपण एक प्रीमियम भरतो, 60 रुपये भरले तर 2 कोटीची गॅरंटी देतो. असं LIC ऑफ इंडियाच फक्त करू शकते. आता बघा, आमच्याकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. LIC ऑफ इंडिया नवीन प्लॅन घेतं मित्रांनो. हे लोकांच्या सेवेसाठी, ही सरकारची संस्था आहे. मला सांगा, टाटा, बिर्ला, बजाज, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. हे जे व्यवसाय करतात ह्याच्यातनं प्रॉफिट वाटतात का हो कोणाला? आम्ही सगळं प्रॉफिट वाटून देतो. सगळं मॅनेजमेंटचा खर्च काढला की सगळं बोनस वाटून दिला जातो. का लोकांना अजून ओळख नाही, का कळत नाही? मित्रांनो, सत्याशी जागं राहणं गरजेचं आहे स्वतःच्या हितासाठी. लक्षात घ्या, LIC ऑफ इंडियामध्ये सगळे पैसे वाटले जातात. हे वैयक्तिक मालमत्ता नाही कोणाची, देशाची संस्था आहे. आणि बऱ्याच लोकांना अजून पण माहीत नाही, बरेच लोक म्हणतात प्रायव्हेट संस्था आहे. आता त्यांचा जे कारभार असतो LIC ऑफ इंडियाकडे, कुठं काही मार्केटमध्ये पण पैसे लावले तर काही सेंट्रल गव्हर्नमेंटला, काही स्टेट गव्हर्नमेंटला दिले जातात. हे सरकार लोकांच्या कल्याणासाठी योजना राबवतं. आता पैसे त्यांच्या घरात डोकावायची काय गरज आहे? काही लोक म्हणतात इथं टाकले, तिथं टाकले. आता त्यांचं प्लॅनिंग आहे. तुम्हाला प्रॉफिट गॅरंटेड लिहून दिलं ना बॉन्डवर, अजून काय पाहिजे? सरकारनं दिले ना, ज्यांनी नोटा प्रिंट केल्या त्यांची पॉलिसी आहे ना, त्यांनी तुम्हाला दिले ना गॅरंटेड लिहून. मग काल दुसरा विचार करायचा. काही लोक म्हणतात LICचे पैसे अदानीमध्ये टाकले, इकडं टाकले, तिकडं टाकले. काय गरज काय आपल्याला? तुम्हाला पेपरवर लिहून दिले ना. नोटावर शंका घेतो का आपण? मग पॉलिसीवर का शंका घेतो? मित्रांनो, हे चुकीचं आहे. कारण ह्याच्यामुळं काय होतं, चुकीचं जर विचार मनात आले तर काय होतं, भविष्य उद्ध्वस्त होतं. माणसं तेच असतात, एक लाख रुपये कमवतून एकाला 10,000ची नोकरी मिळत नाही. मी सांगतो ना, टाटा मोटर्स आहे, तिथं काही जणाला 5 लाख रुपये महिन्याला पगार आणि काही जणाला 50,000ची नोकरी मिळत नाही, 10,000ची मिळत नाही. असं का होतं? कारण आपलं स्किल, विचार, आपलं एज्युकेशन कुठं तर आपल्याकडं कमतरता असते ना. बरेच लोक म्हणतात आम्हाला असं का दिवस आले. मित्रांनो, मला एकच सांगायचे, आपल्या जन्म आपला झाला त्याच्या अगोदर काय घडले कुणाला माहीत नाही. काल काय घडलं माहीत नाही म्हणून तर आपण रेकॉर्ड मेंटेन करतो ना, पैसे दिले घेतले का लिहून ठेवतो. म्हणजे का मागं काय घडलं ते सोडून द्या, आता काय करतो हे नक्की पुढे मिळणार आहे ना. मला सांगा, आपण काम केल्यावर पैसे मिळतात, काम न करता पैसे मिळतील का?
तसंच आहे मित्रांनो, कर्म आज चांगलं करणं गरजेचं आहे. हे भविष्य तुम्हाला लिहायचं तुमच्या हातात आहे, कारण हे भविष्य तुम्ही आज लिहिताय कर्मानं. म्हणून कर्म चांगलं करा. कोण काय करतं ह्याच्यापेक्षा चुकीच्या मार्गावरून कधी जाऊ नये, खोटं कधी वागू नये आणि मेहनत करा आणि पैसे बचत LICतच करा. तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. 5 वर्ष भरा आणि आयुष्यभर घ्या. मला सांगा असं कुठं होतं का? आणि भांडवल पण वाढतं, कॅपिटल इन्क्रीज होतं आणि पैसे मिळतात आणि इन्शुरन्स कवर त्याच्यासोबत आणि टॅक्स फ्री गॅरंटेड लाईफ टाईम. अजून काय पाहिजे? म्हणून LICत बचत करा. चांगले चांगले खूप प्लॅन आहेत, नवीन येत आहेत. मित्रांनो, कर्ज करू नका शक्यतो, आणि वेळ आली तरच ते कर्ज व्यवस्थित भरा. म्हणजे काय होईल? तुमचं मानसिक तणाव कमी होईल, तुमची प्रगती होईल. ज्यावेळेस आपण दुसऱ्याला गोलमाल करतो, चुकीचं वागतो, त्यावेळेस दुसरा थोडा फसतो, परंतु आपण 100% फसतो. लक्षात घ्या, कर्म ही श्रेष्ठ आहे मित्रांनो. जात धर्म प्रांतभेद वर्णभेद असं काहीच नसतं. त्याला आपण लेबल लावून त्याच्या नावाखाली आपण वेगवेगळे लोक वेगवेगळे चुकीचे ॲक्शन उचलतात. जे करतील ते भरतील. नेहमी मी सांगतो, आपलं कर्म आपल्या हातात आहे. दुसऱ्याला सांगून जर सुधारत नसेल तर आपण सुधारणा करून घेणं गरजेचं आहे. एखादी 2 व्हीलर आपण चालवतो, स्टेअरिंग आपल्या हातात आहे, हँडल कुठं वळवायचं आपल्या हातात आहे. दुसऱ्याच्या हँडलकडे बघून आपलं हँडल तिसरीकडेच जाईल. त्यासाठी कधी शक्यतो लोकांना चांगलं सांगा, परंतु ऐकत नसेल त्यांच्या नादी लागू नका. स्वतःचं प्लॅनिंग करा आणि आपल्याला यश मिळवण्यासाठी स्वतः विचार आणि कर्म, दुसरी गोष्ट असूच शकत नाही. आणि कंटिन्युटी, सातत्य. बरेच लोक LICच्या पॉलिसी चालू करतात आणि पुन्हा भरतच नाहीत. काय बोलायचे? त्यांच्याच नावावर आहेत. देशासाठी कित्येक आपल्या थोर पुरुषानं बलिदान केलं, आयुष्यभर मेहनत केली. आपले किती तर थोर नेते आहेत, त्यांचं अनुकरण बघा. त्यांनी देशासाठी लढले. आपल्याला स्वतःसाठी पॉलिसी करा म्हणलं की पळून जातात लोक, खोटं बोलतात, फोन न उचलणे, हे सर्रास चालू आहे. आता तर प्रमाण वाढत चाललं आहे मित्रांनो. LICची पॉलिसी करा म्हणलं की त्यांना वाटतं ह्यांनाच प्रॉफिट देतो आहे आम्ही, ह्यांच्याच नावावर पैसे ठेवतो आहे. बऱ्याच लोकांचा असा समज आहे. आम्ही फोन उचलत नाहीत आणि टाळाटाळ केली जाते. मित्रांनो, हे कलियुग आहे. असं करू नका. आपण आपल्याला खड्डा करून गाडून घेतो आहे, आणि ज्यावेळेस ही वेळ येईल, खरं कळेल, त्यावेळेस तुम्हाला कळून उपयोग होत नाही. म्हणून प्री प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. कर्ज न लो, त्याचा अर्थच आहे नो लो, घेऊ नका. पण आपल्याकडे आता लोनचा खूप प्रसार चालू आहे. पण मित्रांनो, लोनचा कमीत कमी ॲटलिस्ट घ्यायची वेळ आली तर त्याचा योग्य वापर करून आपली प्रगती करा. आणि LIC ऑफ इंडियाच्या पॉलिसी सतत वाढवा, कारण कधी पण घेता येत नाही. कित्येक 1-2 वर्ष आम्ही काही व्यक्तीला पॉलिसी द्यायचा प्रयत्न करतो, पण मिळत नाही. त्याच्यात अनेक कारणं असतात. कुणाचं वय संपलेलं असतं, प्लॅनमध्ये बसत नाही, कुणाची फिजिकल फिटनेसपणा नसतो, म्हणजे निरोगी प्रकृती, कुणाला BP शुगर असते, ॲक्सिडेंट झालेलं असतं. अशा लोकांना पॉलिसी मिळू शकत नाहीत. आता हे लोकांना अगोदर मिळत होतं, त्यानंतर मिळू शकत नाही. म्हणजे वेळ कुणं घालवली? बरं, आता सगळं आता यूट्यूब चॅनल, आता मला सांगा, टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली, तुम्हाला बटन दाबले की सगळं काही ऐकायला मिळतं. मग आपण चांगलं का ऐकू नये? चांगलं न ऐकल्यामुळे काय परिणाम होतात? चांगलं न केल्यामुळे काय परिणाम होतात? जो प्रश्नामध्ये अडकला त्याच्याकडनं बघा ना, शिकून घ्या. आता आश्रमाची संख्या वाढते, पेन्शन प्लॅन नाही घेतलं, म्हातारपणी कोण सांभाळेल? आता बघा, सगळे प्रत्येक आईवडील लहानाचं मोठं मुलांना करतात, मुलांना त्यांच्या जे हे असतात, मुलं असतात, त्यांना करतात. लहानाचं मोठं शिक्षण देतात प्रत्येक आईवडील, कुणी टाकून देत नाही मुलांना. परंतु प्रत्येकजण आईवडिलाला सांभाळत नाही. का सांभाळत नाही? आईवडिला सांभाळत असतात, आश्रमाची संख्या का वाढली? मग सांगा ना. आणि जर सांभाळलं तर नीट सांभाळतात का, हे परीक्षण करा. मग आपल्यावर तशी वेळ आणायची आहे का? आपण आणत आहे, काही प्लॅनिंग करत नाही, मग तीच वेळ येणार. आणि काळ बदलत चालला आहे. आता प्रेम माया राहिली आहे का? त्याचा नियम आहे मित्रांनो, अर्थशास्त्राचा नियम आहे, डिमांड आणि सप्लाय. कारण मागणीपेक्षा पुरवठा वाढला किंमत कमी होते. तसं आता लोक वाढल्यामुळे माणसाची कुणाची किंमत राहिली नाही. माणूस कुणालाच कोणी बोलत नाही, किंमत पण राहिली नाही. पूर्वीच्या काळी होती. आता अशा लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक दुष्परिणाम आहेत. कामं मिळत नाहीत, मिळाले तर परमनंट नोकऱ्या नाहीत, पगार योग्य नाही आणि महागाई वाढते. आता अशा काळामध्ये फक्त एकच दिलासा आहे, LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी, आणि त्यासोबत मेडिक्लेमचे पण करणं गरजेचं आहे. हे 2 करार जर नाही केले तर आपण दुसऱ्यासाठी काम करतो ह्याचा अर्थ. कारण दुसऱ्याला पैसे द्यावं लागतील ना, आजारी पडले द्यावं लागेल डॉक्टरला, आणि पैसे नसल्यास कर्ज काढावं लागेल. म्हणजे तुम्ही दुसऱ्यासाठी काम करण्यासाठी जन्माला आलेत का? हे तर शेवटी कळून उपयोग होत नाही. आपण आपल्या प्रगतीसाठी जन्माला आलो आहे का दुसऱ्याच्या प्रगतीसाठी? आपला यूज होतो मित्रांनो. कारण आपल्याकडे पैसे नसले तर काय होते? आपला वापर करून घेतल्यासारखं झालं ना. पण हे शेवटी कळून उपयोग नाही.
म्हणून आपल्या स्वाभिमानानं जगण्यासाठी आपल्या कष्टाचा पैसा आपल्या परिवारासाठी जर ठेवायचा असेल तर कर्ज करू नका. नाहीतर मग तुमच्या घामाचा पैसा दुसऱ्याला द्यावा लागेल ना. आपण कधी सरळ हाताने खर्च करत नाही, आपण एवढं काटकसर करतो आणि दुसऱ्याला इंटरेस्ट द्यावं लागतं का नाही बँकेला. आता मुदल तर घेतलं असते, मुदल सोडून द्या, पण व्याज ही काय आहे, ही शिक्षा आहे, पनिशमेंट आहे वेळेच्या अगोदर न काम केलं. जसं रोडून बघा, ॲक्सिडेंट झाला तर त्याला आपल्याला नुकसान भरपाई द्यावं लागते की नाही, आपल्यावर गुन्हा दाखल होतो की नाही. मग चुकच नाही केल्यावर गुन्हा कशाला दाखल होईल. म्हणून लोनच नाही काढलं तर तुमच्याकडे कोण व्याज मागेल, तुम्हाला EMI मागेल का कोणी. बरं लोन न काढता तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला इंटरेस्ट मिळतं. म्हणून आपली प्रगती करायची का अधोगती करायची हे आपल्याच हातात आहे. फक्त वेळेत करणं गरजेचं आहे. आता लग्न झाल्यानंतर जिम्मेदारी वाढतात, मुलं होतात, शाळेत जायला लागतात. म्हणजे एका साईडला जिम्मेदारी वाढते आणि दुसऱ्या साईडला आपण प्लॅनिंगच करत नाही, म्हणून तर दुर्दशा होती ना. आणि जे काय केलेलं प्लॅनिंग ती व्याजामध्ये जातं. घरदारं विकावं लागतात ना. कर्जबाजारी माणसाची अवस्था काय बघा. तो लपून छपून जीवन जगतो गुन्हेगारासारखं. म्हणजे काय होतं, ट्रॅपमध्ये अडकतो माणूस आणि त्याला सुटका नाही. मग काही काही लोक सुसाईड करतात. मग छोट्या छोट्या चुका वाढत आपल्याला आत्महत्या करायची वेळ येते लोनच्या माध्यमातून. मित्रांनो, हे फार विचार केला तर बरंच काही चांगलं पण फायदा होतो आणि नुकसान पण होतं. फक्त योग्य मार्गानं जाणं एवढंच आपल्या हातात आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला ह्या सगळ्या संकटातनं मुक्ती मिळेल. आणि घरामध्ये सुद्धा आपण जर मोठा इन्शुरन्स करत नसेल तर आपण घरच्याला फसवल्यासारखं आहे. खोटं प्रेम आहे. कारण यायचं जन्माला आणि जायचं ही कुणाच्याच हातात नाही. आणि गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला जर क्रेडिट इथं ठेवायचं असेल पृथ्वीवर वजन, तर चांगले कार्य केले पाहिजे. आता इन्शुरन्स त्याच्यातला एक प्रकार आहे. एखादा माणूस गेला, त्याचं आयुष्य तर प्रत्येकाचं ठरलेलं आहे. गेला तर घरच्याला क्लेम मिळाला म्हणजे काय होईल. आता लोक काही पृथ्वीवर नाहीत, गेलेत स्वर्गात, ते तिथून पगार देतात खाली. माझ्याकडे क्लायंट आहेत, तिथून पगार दर महिन्याला तारखेला 1 तारखेला पगार देतात. कसं सांगतो. कोणाचा 1 कोटी मिळाला आहे क्लेम, कोणाचा 2 कोटी मिळाला, ते बँकेत टाकले. 60,000 70,000 महिन्याला येतात त्यांना. तो माणूस येत नाही घरी, गेलेला माणूस येतो का घरी कधी मेलेला, पण तो पगार येतो. आणि काही लोक जिवंत आहेत तर ते पगार नाही, आणि आलेला पगार चुकीच्या मार्गाने खर्च करतात. काही व्यसनी लोक असतात, काही कर्जबाजारी असतात, उलटं सुलटं करतात. मग ही कर्माचा जी गुंतागुंत होतो ना, तो शेवटलाच तुटत नाही. तुम्हाला एक सांगतो, कमराला बांधायचा एक करजोडा असतो मित्रांनो, ते जर दोरे एकमेकाचे जर अडकले ना, ती कधीच निघत नाही, ते टाकून द्यावं लागतं. तशी माणसाची अवस्था होती. म्हणून एवढ्या संकटात पडू नका मित्रांनो, कर्ज करू नका. LICच्या पॉलिसी घ्या आणि त्या पॉलिसीवर पण लोन मिळते. EMI फ्री लोन असतं, कमी व्याज असतं आणि एका साईडला फार मोठी गॅरंटी असते. म्हणजे तुम्हाला कधीच आर्थिकदृष्ट्या धोका होणार नाही, तुमचं जीवन सुखी होईल. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. ओके, थँक्यू.